लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 10वा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात त्याच्याबद्दल एक मोठा निर्णय झालेला आहे, मोठी बातमी समोर आलेली आहे। बघा लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणत्या कोणत्या ताईला हा 10वा हप्ता हवाय, कारण की लाडक्या ताईंनो एक मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। 10वा हप्ता कधी वाटप होणार आहे, कोणत्या ताईला वाटप होणार आहे त्या गोष्टीबद्दल एक मोठा निर्णय झालेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता। आज अधिवेशन संपलेलं आहे आणि अधिवेशनामध्ये एक मोठा काय निर्णय झालेला आहे त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। ती बातमी तुम्हाला मी सांगणार आहे आणि हा मोठा निर्णय काय असणार आहे, नेमक्या कोणत्या ताईला हे पैसे भेटणार आहेत, काय नेमकं गणित आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्हाला 10वा हप्ता हवाय का? 10वा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला जर सगळ्यांना हवा असेल तर त्या काही गोष्टी असतील, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। त्या गोष्टी सगळ्यांनी चेक करायचे आहे, त्यानंतरच तुम्हाला हा 10वा हप्ता भेटणार आहे। लाडक्या ताईंनो 10व्या हप्त्याबद्दल एक मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। एप्रिलचा हप्ता वाटप या ठिकाणी होणार आहे, पण त्याच्याबद्दल एक मोठी बातमी अगोदर समोर आली आहे। ती अगोदर बातमी आपण बघूया आणि त्याच्यानंतर लेक्चरला आपण पुढे बघणार आहोत, कंटिन्यू करणार आहोत। बघा लाडक्या ताईंनो सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी, सगळ्यात लेटेस्ट बातमी या ठिकाणी बघू शकतात। 26 मार्चची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे। या ठिकाणी न्यूजपेपरचं पण नाव आलेलं आहे। सगळ्यात अगोदर ह्या न्यूजपेपरने ही बातमी दिलेली आहे। अधिवेशन झाल्या लगेच सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे आणि ती तुम्हाला मी सगळ्यात अगोदर लेटेस्ट स्वरूपात सांगत आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो जर कुणी नवीन आला असेल चॅनलवर तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। हे जे आपलं युट्यूबचं चॅनल आहे ट्रिक्स गुरु नावाचं, सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। खूप महत्त्वाचे अपडेट्स या चॅनलवर दिले जातात। बघा रत्नागिरी खबरदार या न्यूजपेपरची ही बातमी आहे। बातमी आपण या ठिकाणी बघूया। लाडकी बहीण योजना आता त्या लाडक्या बहिणीचा दारोदारी जाऊन घेणार शोध। या ठिकाणी जाऊन घेणार शोध, नेमका काय शोध होणार आहे, कुणाची तपासणी होणार आहे, काय होणार आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला मी 2 दिवसापूर्वी पण सांगितलं होतं लाडक्या ताईंनो हा पुढचा जो हप्ता असणार आहे त्याच्यामध्ये तुमची जोरात तपासणी होणार आहे, जोरदार स्वरूपाची तपासणी होणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला 10वा हप्ता भेटणार आहे। बऱ्याच जिल्ह्यांच्या तपासण्या झालेल्या आहेत, बऱ्याच जिल्ह्यामध्ये पुढे याद्या पण आल्या होत्या, पण या ठिकाणी मार्च पर्यंत कुणाला काही पैसे कट केले नव्हते। पण आता पुढे एप्रिल पासून या ठिकाणी बजेटमध्ये कमी पैसे आपल्याला मंजूर झालेले आहेत, त्याच्यामुळे बऱ्याच ताई या ठिकाणी वगळण्यात येणार आहेत आणि त्या ताई वगळल्यानंतर तुम्हाला पैसे भेटणार आहेत। लाडक्या ताईंनो तर या ठिकाणी माझं एक सरकारला मागणं आहे की बाबा जोरदार तुम्ही तपासणी करा। ज्या अपात्र ताई असतील किंवा ज्या श्रीमंत ताई असतील त्याला भले तुम्ही बाहेर काढा, याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये, पण ज्या गरीब ताई आहेत, ज्या मोलमजुरी करतात, ज्या स्वतःच्या पायावर उभा राहून या ठिकाणी काही उद्योगधंद्या करत असतील किंवा चारचाकी त्यांनी घेतलं असेल, त्यांच्या वडिलांनी नवऱ्याने कुणी चारचाकी घेतलं असेल तर त्या कृपया त्या ताईंना बाहेर काढू नका, त्या त्यांना चारचाकीचं या ठिकाणी या आटीमध्ये बसवू नका, त्या त्यांचे पैसे कपात करू नका। तर कोणाच्या घरामध्ये चारचाकी आहे का, कोणी गरीब ताई आहेत का आणि त्यांच्या घरी जर चारचाकी असेल आणि ती चारचाकी त्यांनी व्यवसायासाठी जर घेतली असेल, अशा कोणी ताई आहेत का कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की चारचाकीवाल्या ताईंना आता मोठा फटका बसणार आहे। तर तुम्हाला काय सगळी बातमी ती वाचून दाखवणार, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे, कारण की घरामध्ये या ठिकाणी तपासण्या देखील सुरू झालेल्या आहेत आणि नेमकी काय बातमी आहे तुमच्यासाठी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। बघा रत्नागिरी खबरदार या न्यूजपेपरची ही बातमी आहे। लाडकी बहीण योजना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेला लाडक्या बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे। बघा तुमच्या समोरच आहे, 26 मार्च म्हणजे आजचीच ही लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आलेली आहे। लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरवापर करून त्यांनी पैसे घेतले अशा तक्रारी ज्या भागामधून आल्या त्या ठिकाणी फेर तपासणी केली जात होती, आता ऑलरेडी केली होती। आता त्याच्यानंतर पुढे काय आलं त्याच्याबद्दल बघा, मात्र आता सगळ्यांचीच फेर तपासणी केली जात आहे। असेच अद्याप काही अर्जांची छाननी होण्याची काम बाकी आहे। या अर्जांची छाननी देखील काटेकोर पद्धतीने करण्याचं काम जोरात सुरू झालेलं आहे। बघा अगोदर सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस निवडणुका होत्या, निवडणुकीनंतर 1-2 महिन्यानंतर ज्या ठिकाणाहून ज्या विभागातून तक्रारी येत होत्या त्याच ताईंची या ठिकाणी चौकशी होत होती, पण आता काही नाही। आता सरसगट सगळ्या महिलांची, जवळजवळ 2.5 कोटी महिलांची या ठिकाणी फेर तपासणी होणार आहे। बऱ्याच ताईंची फेर तपासणी झाली पण आहे, बघा नीट वाचा। माता आता
सगळ्यांचीच फेर तपासणी केली जात आहे। तसेच अद्यापही काही अर्जांची छाननी होण्याचे काम बाकी आहे, बघा बाकी पण आहे। या अर्जांची छाननी देखील काटेकोर पद्धतीने करण्याचं काम जोरात सुरू झालेलं आहे, लाडक्या बहिणींनो तुम्हाला मी हे अगोदर सांगितलं होतं, लक्षात घ्या तुमच्या घरी या ठिकाणी कोण येणार आहेत, अंगणवाडी सेविका येणार आहेत किंवा त्यांच्या मदतनीस असणार आहेत, त्या तुमच्या घरी येऊन सगळ्या चौकशी होणार आहेत। तुमच्या घरी चारचाकी आहे का, तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत, तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत, किती या ठिकाणी तुमचं सगळ्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती आहे, तुमच्या घरामध्ये शेती किती आहे, तुम्हाला नेमकं काय कशा कशातून उत्पन्नाचं साधन आहेत, सगळ्या गोष्टी सगळ्या चेकिंग होणार आहेत आणि त्याच्यानंतर एक मोठी यादी काढली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये कोण पात्र आहे कोण अपात्र आहे सगळ्या गोष्टी ठरवल्या जाणार आहेत। हे तुम्हाला मी आजच सांगतोय, बघा लाडक्या ताईंनो हे तुम्हाला मी जे आता सांगतोय ते तुम्हाला एक 15-20 दिवसानंतर तुम्हाला बातमीमध्ये आलेला दिसेल, कारण की मी मागं पण बघा बऱ्याच वेळेस तुम्हाला मी अगोदर सांगत होतो आणि त्या गोष्टी तुम्हाला पुढे बातम्या दिसत होतं, कारण की बघा मी काही गोष्टी जे सांगत असतो त्या या ठिकाणी पत्रकारांशी मी चर्चा करत असतो, त्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत असतो किंवा एखाद्या मंत्र्याच्या पीए बरोबर मी चर्चा करत असतो आणि त्यांच्या चर्चेमधून ज्या गोष्टी मला समोर येतात त्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो आणि त्याच गोष्टी तुम्हाला भविष्यामध्ये घडलेल्या दिसतात। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो आपण ज्या गोष्टी माहिती सांगत असतो त्या गोष्टी एकदम सत्य असतात, खऱ्या असतात आणि त्याच गोष्टी आपण या युट्यूब चॅनलवर सांगत असतो। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो परत एकदा सांगतोय, जर कोणी या ठिकाणी घरामध्ये चारचाकीवाले ताई असतील, रेशन कार्डवाले ताई असतील, त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या पेक्षा जास्त असेल किंवा या ठिकाणी घरामध्ये काही अजून काही उत्पन्न सरकार नोकरदार असतील, त्या ताईंनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या घरामध्ये खरंच हे लोक आहेत का, चारचाकी आहे का तुमच्या घरामध्ये, एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण सगळ्यांची चेकिंग चालू आहे, सगळ्यांच्या मी कमेंट्स पण या ठिकाणी वाचत आहे, सर्वांनी पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे। चला आता एक तुम्हाला अजून एक महत्वाचा पुरावा दाखवतो लाडक्या ताईंनो, एक महत्वाची बातमी तुमच्या समोर आहे। या ठिकाणी तुमच्या समोर दिसतंय सगळ्यांच्या अनेक महिलांच्या नावे बनावट खाती उघडून चुकीच्या पद्धतीने पैसे लाटण्यात आलेले आहेत। हाच गैरप्रकार थांबवण्यासाठी म्हणून आता शासनाने काही कठोर नियमावली आखण्यात आलेली आहे आणि कुटुंबातील चारचाकी वाहन असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणं आता बंद होण्याचं स्पष्ट झालेलं आहे। बघा तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट शब्दात सांगितलं या ठिकाणी यांनी की जर तुमच्या कुटुंबामध्ये असं नाही की फक्त त्या लाडक्या बहिणीच्या नावावर, घरामध्ये कुणाचे पण नावावर जर असेल तरी तुम्हाला लाडक्या बहिणीमधून बाद केलं जाणार आहे। नीट वाचा, तुम्हाला जर माझ्यावर विश्वास बसत नसेल तर हे बघा न्यूजपेपर मधली ही बातमी आहे, आजचीच बातमी आहे। त्यांनी काय सांगितलं नीट वाचा, कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणं आता बंद होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। याच्यामध्ये कुठं असं शक्यता वगैरे वर्तवली नाहीये, स्पष्ट शब्दात सांगून दिलेले जर तुमच्या घरामध्ये चारचाकी असेल डायरेक्ट तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार आहे। तर तुमचं याच्याबद्दल काय मत आहे एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाडक्या ताईंनो तुमच्या घरात चारचाकी जर वाहन असेल तर तुमची लाडकी बहीण योजना चालू राहावी का बंद व्हावी एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी पटपट सांगायचंय। त्याच्यानुसार आपल्याला सरकारकडे मागणी करावं लागणार आहे की बाबा ही गरीब आहेत ताई, गरीब घरच्या आहेत, त्यांना बाबा चारचाकी वाहन त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी घेतलं होतं, यांची लाडकी बहीण योजना चालू राहावी। तर तुमचं काय आहे एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सगळ्यांनी सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो खूप महत्वाचा हा व्हिडिओ आहे, सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि अजून एक तुम्हाला पुरावा दाखवतो बघा, लातूर जिल्ह्याची एक महत्वाची गोष्ट आहे। लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 4398 महिलांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली आहे। त्या 2763 महिलांच्या कुटुंबामध्ये चारचाकी वाहन असल्याचे निदर्शनास आलं, ज्यामुळे आता ही नावं योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात येणार आहेत। बघा जवळजवळ फक्त 4400 लातूरची गोष्ट बघा, 4400 महिलांच्या घरी गेले चारचाकीवाल्यांच्या आणि त्यामध्ये 2763 म्हणजे जवळजवळ 60% महिलांच्या घरी चारचाकी वाहन भेटली। आता त्या सगळ्या ताईंना त्यांनी बाद करून टाकलंय। तर लाडक्या ताईंनो ही गोष्ट लक्षात घ्या, जवळजवळ 2.5 कोटी ताई महिला आहेत ज्यांना पैसे भेटतात। 2.5 कोटीमध्ये जर आपण 50-60% जर पकडलं तर जवळजवळ आपले 1,40,40 ताई अशाच बाद होणार आहेत। म्हणजे राहणार किती 1 कोटीचे जवळजवळ 1,20,30,00,000 ताई बाकी राहतील। बाकी सगळ्या ताईंना उडवण्यात येणार आहे पुढच्या 1 वर्षामध्ये। बघा हे तुम्हाला मी आज सांगतोय, पुढच्या 1 वर्षामध्ये बघा 1 कोटी ताई राहतील शिल्लक, बाकीच्या सगळ्या
ताईंना या ठिकाणी लाडक्या बहिणीतून बाहेर काढलं जाणार आहे. हळूहळू टप्प्याटप्प्याने बाहेर काढलं जाणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो आत्ताच आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी जागं व्हायचं आणि सगळ्यांना एक कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुमची ही लाडकी बहिणी योजना चालू राहावी का बंद राहावी, कारण मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. त्याच्याबद्दल काळजी करू नका. व्हिडिओ जर आवडत असतील, माहिती आवडत असेल तर लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि जास्तीत जास्त हे शेअर करायचं आहे. लाडकी ताईंनो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, सगळ्यांनी शेअर करायचा आहे. तुम्हाला लाडक्या बहिणी योजना चालू राहायची असेल तर व्हिडिओ शेअर नक्की करायला विसरू नका. आणि चॅनलवर कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्वाचं चॅनल आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.